नमस्कार दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसे वीडियोस में। मैं आया हूँ काला चौकी जिजामाता नगर और यहाँ पर श्री गणेश गोविंदा पथक इनकी ध्यान डी प्रैक्टिस चल रही है। दोस्तों बहुत ही कड़क और ज़बरदस्त ऐसी प्रैक्टिस चल रही है। 7 थर तो वो लगाती है, बहुत मेहनती ऐसा ये गोविंदा पथक है। इस साल का उनका संकल्प है 8 थर का। दोस्तों 8 थर वो लगाने के लिए ध्यान डी की प्रैक्टिस, आज संडे है, संडे होने के बावजूद भी वो आए हैं और यहाँ पर उनकी ध्यान डी की प्रैक्टिस चल रही है। आगे इस वीडियो में हम उनकी ध्यान डी की प्रैक्टिस देखने वाले हैं। तो चलिए दोस्तों इस वीडियो को हम शुरू करते हैं बोल के गोविंदा आला रे आला। मंडळाचा पदाधिकारी आहे। या आमच्या मंडळाची स्थापना 1990 साली झालेली असून आम्ही सगळेही ह्या प्रकारे एकी जुळावी यासाठी आम्ही हा गोविंदा पथक स्थापन केलेला आहे। आमच्या आधीच्या लोकांनी सुद्धा स्थापन केलं आहे, ते काही लोक इथं गैरहजर आहेत। तसंच आम्ही ह्या सगळ्या बाळगोपाळांना घेऊन खूप उत्साहाने या ठिकाणी आम्ही आमचं स्पर्धा नसून हा आमचा एक उत्सव आहे, तो पारंपरिकरित्या आम्हाला पार पाडायचा आहे। त्या हिशोबाने आम्ही हे कार्य चालू आहे आमचं। तुमचं या वर्षाचा काय संकल्प आहे? या वर्षाची संकल्पना अशी म्हणायला गेलं तर आमचं एक प्रत्येक बाळगोपाळाचं स्वप्न आहे की 0 अपघाती बाळगोपाळ, म्हणजे सर्वात अगोदर तर आमच्या कुठल्याच बाळगोपाळाला लागतं कामा नाही। आणि आमचं ध्येय बघायला गेलं तर ह्यावेळी आमचं एक स्वप्न आहे 2025चं, आणि आमचं गणपतीचं, आमच्या जिजामाता नगरचं विघ्नार्थाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। आणि आमचं ते एक ध्येय त्या वर्षीचं की यावर्षी आमचे 8 थर लागले पाहिजे। आणि तर दादा आता मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारणार आहे। प्रत्येक श्री गणेश गोविंदा पथकामधला असा एक क्षण तुम्ही आम्हाला सांगू शकता की जो कोणताच गोविंदा विसरू नाही शकत असा? तसं बघायला गेलं तर असं क्षण तर खूप आहेत, पण एक आमचा अनुभव आहे की गोविंदा किंवा कुठलाही सण हा कोणापासून कधीच अडत नाही। अशी जी गोष्ट आमच्या बाबतीत घडली होती एक 4-5 वर्षा अगोदर की आम्ही प्रॅक्टिस करत होतो महिनाभर ज्या पोरांच्या जीवावर, आणि अचानक गोविंदा 2 दिवसावर असताना 20-25 पोरं आमच्यातनं फुटून दुसऱ्या गोविंदात गेली। आणि त्या म्हणजे आम्हाला तो खूप क्षण महागात पडला, पण ते पोरांनी कोणीच ते मनावर न घेता जिद्दीने उठून 7 थर रचून दाखवले। 2019 साली आम्ही फर्स्ट टाइम 7 थर लावले आणि 2018 साली हा अपघात आमच्यासोबत घडला। 2019 साली आम्ही 7 थर लावले, 20-25 पोरं जाऊन सुद्धा। आता या 2-3 वर्षापासून प्रो गोविंदाचा भरपूर क्रेज चाललेला आहे। भरपूर मंडळ मुंबई ते महाराष्ट्राचे मंडळ प्रो गोविंदामध्ये सामील होण्याचा भरपूर प्रयास करतात, तर तुमच्या मंडळाचा कितपत प्रयास चालू आहे? श्री गणेश गोविंदा पथक सुद्धा प्रयत्न करत आहे का प्रो गोविंदामध्ये? आम्ही असं बघायला गेलो तर आम्ही कोणाबरोबर स्पर्धा करू इच्छित नाही। स्पर्धा नाही, म्हणजे तुमचा काय प्रयत्न चालू आहे? हो, प्रयत्न तर चालू आहेत, पण शेवटी आता बघा तुम्ही कालचा अनुभव असेल, अखिल मालपा डोंगरी प्रो गोविंदामध्ये 6 थराला पडले, पण त्यांनी जागेवर त्यांच्या 9 थर उतरवले। तसंच आमचंही स्वप्न आहे, मेन आमचं ध्येय एकच आहे की 8 थर ह्या वर्षी आमचे लागले पाहिजेत। त्याच्यानंतरचा जो दुसरा प्रवास आहे तो प्रो गोविंदाचा असेल। बाकी तुम्ही जसं बोललात तुमचं ध्येय आहे 8 थराचा, 8 थर आणि 0% काय तुमचं इंज्युरीचं अपघाताचं आहे। बाकी अजून काय तुमचं इन्शुरन्स वगैरे तुम्ही गोविंदाचे काढता का? आमच्या प्रत्येक गोविंदाचा जो थरात बाळगोपाळ चढतो त्या प्रत्येक बाळगोपाळाचा इन्शुरन्स बनवून घेतलेला आहे। हो। आणि दादा श्री गणेश गोविंदा पथकाकडनं हा फक्त गोविंदापुरते मर्यादित आहे की बाकी काही उपक्रम सुद्धा या मंडळाकडनं केले जातात? नाही, आमच्या मंडळाकडनं वर्षभरात रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, तसेच कबड्डीची स्पर्धा असेल, या सर्व गोष्टी आयोजित केल्या जातात। क्रिकेटचे सामने असतील, सांस्कृतिक सर्व गोष्टी, क्रीडा महोत्सव वगैरे आम्ही पार पाडतो। गणेश गोविंदा पथक मधला प्रत्येक बाळगोपाळ हा प्रशिक्षक आहे। आमच्या गोविंदा पथकाचा एक नियम आहे की कोणीही प्रशिक्षक नाही आहे, म्हणजे जो कोणीही अवेलेबल असेल तो प्रॅक्टिस घेईल, हा आमचा श्री गणेश गोविंदा पथकाचा नियम आहे। तर धन्यवाद दादा, खूप सुंदर माहिती दिली। मी सुद्धा श्रीकृष्ण चरणी हीच प्रार्थना करीन की जे काही श्री गणेश गोविंदा पथकाचे 2025चे स्वप्न असतील ते यावर्षी सत्यामध्ये उतरेल आणि तुमच्या 8 थर एकदम कडक लागो यावर्षी। जागेवाले महाराज की जय। धन्यवाद। नगरच्या विघ्नार्थ्याचा धन्यवाद। गोविंदा पथकाचा गणपती बाप्पा साईड हो सर, असे नावा। तर नमस्कार मंडळी, आता आपल्यासोबत श्री गणेश गोविंदा पथकाचा गोविंदा जोडले गेलेला आहे। ओमकार भोसले त्याचं नाव आहे आणि आता आपल्याला तो त्याचा अनुभव सांगणार आहे। तर ओमकार,
माझा पहिला प्रश्न तुला हाच असणार आहे, श्री गणेश गोविंदा पथकामध्ये तुझा प्रवास कधीपासून सुरू झाला? माझा प्रवास तरी पण 3 वर्ष आधी पण सुरू झाला आहे श्री गणेश गोविंदा पथकामध्ये. तसं मी ते गोविंदा पण खेळतो आणि मी कबड्डी पण खेळतो याच पथकामधून. तर पहिल्या वर्षी मी जेव्हा गोविंद्यामध्ये आलो तेव्हा मला सगळ्या पोरांनी मला जे वरचे 4 एकेचे होती ती मला ट्राय दिली, म्हणजे एका विश्वासाने मला सगळ्यांनी ट्राय दिली ती. आणि त्या ट्रायनंतर मग सगळ्यांचा विश्वास बसला की हा पोर करावाच लागतो. त्या हिशोबाने मग मी त्या पथकामध्ये 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष आता 4थं वर्ष माझं या पथकामध्ये. तर बाकीच्या पोरांचा एवढा विश्वास पडला माझ्यावर की सांगू शकत नाही मी त्या कोणत्या. आणि बाकी काय नाही, एवढंच की यावर्षी आता तुम्ही 8 थराचा संकल्प आहे तुमचा, तर तुझा कितपत तयारी चालू आहे आणि तुमच्या सगळ्या गोविंदांची काय तयारी चालू आहे? तू त्याच्यामध्ये फिटनेससाठी काय वेगळी काळजी घेतोस का? फिटनेससाठी म्हणजे आमचं गेल्या वर्षी पण आमचं 8 थराचं स्वप्न होतं चालू, पण प्रॅक्टिस पण त्याची चालू होती गेल्या वर्षी. पण काही कारणामुळे जरा ते स्वप्न जरा थोडंफार काही क्वचित त्याच्यामध्ये अडकळलं. तर तीच चूक आम्ही सुधारण्यासाठी आम्ही आज ह्या वर्षी पण ट्राय करतोच आहे. आणि ह्या वर्षी जी ट्राय चालू आहे ते मला असं स्वतः मनातून वाटतं आहे की यंदा 8 थर लागतील आणि फिटनेस सगळ्यांचं चालूच आहे. आपल्याबरोबर एक मिनिट टॉपर आहेत, काय नाव आहे तुझं? रुपेश. किती वर्षापासून आहेस पथकात? 8 वर्ष. आणि टॉपला 8 वर्षापासून टॉपलाच जातोय. काय अनुभव तुझा? मजा येते? तुला मजा येते का? वरती चढतोस तुला भीती वाटते का? कुठे कुठे जातोस हंडी फोडायला? ठाण्याला जातोस? ठाण्याला हंडी फोडायला मजा येते? ठीक आहे, आपल्याबरोबर टॉपर होते. मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तू जेव्हा आलेलास तेव्हा तू तर आम्हाला अनुभव सांगितलाच आहेस आणि तुझं श्री गणेश गोविंदा पथकासोबत असं काय असं नातं जोडलं गेलेलं आहे? नातं म्हणजे असं बोलता येणार नाही की मित्र परिवार वगैरे, एक फॅमिली म्हणूनच असेल. कारण का प्रत्येक कार्यामध्ये किंवा प्रत्येक अडीअडचणीमध्ये श्री गणेश गोविंदा पथक किंवा जिजामाता नगरचा विघ्नहर्ता बोला हा पूर्ण एक असा फॅमिली म्हणूनच आहे, म्हणजे एक कुटुंब म्हणूनच आहे की कोणत्या पण अडीअडचणीला सगळे धावून येतात. आणि हीच गोष्ट मला म्हणजे आवडली ह्या पथकाची. त्यामुळे मी ह्याच पथकामध्ये थांबून राहिलो. कारण का खूप सारे गोविंद मी बघितले आहेत की जिथे पैसा असेल किंवा काही असेल तिकडे ते जातात. पण ह्या गोविंदामध्ये असं आहे की बाबा तू कुठचाही असू दे किंवा तू जास्त लांबचं जरी असलं तरी पण तुला ती फॅसिलिटी भेटते की बाबा रात्री तू प्रॉपर घरी जातो आहेस की घरी गेल्यानंतर मला आम्हाला कॉल कर किंवा तू गेला आहेस तुझं कसं काय चालू आहे, घरात कसं चालू आहे सगळं विचार काळजी घेतली जाते. असं की प्रॉपर काळजी घेतली जाते. म्हणजे एक बोलतात ना की मित्र कमी पण तुमचं कुटुंब जसं असतं ना तसं तुमची हा गोविंदा पथक आहे. एक मिनिट, तुझं नाव? जुगल वाघेला. कसं काय एन्जॉय करतो या पथकात कसं काय चाललंय? सगळं फर्स्टला. किती वर्षापासून आहे? मी 3 वर्ष. कुठच्या पोझिशनवर असतो? ट्रिपल एका. 3 एक्केमध्ये असतो. काय स्पेशल प्रॅक्टिस त्यासाठी? काय नाही, जे आमचे मोठे दादा लोक आहेत ते लोक प्रॅक्टिस देत राहतात. दहीहंडीच्या दिवशी तुला कुठे कुठे जातोस तू? ठाण्यापर्यंत जातो? ठाण्यापर्यंत आमचे जे मोठे दादा लोक असतात ते जिथे बोलतात तिथे आम्ही लोक आमचे ठाण्याला कुठच्या अशा ठिकाणी तुला हंडी फोडायला मजा येते? सगळीकडे आता जिथे आमचे मोठे लोक सांगतात तसे आम्ही लोक. धन्यवाद. तर ओंकार खूप सुंदर माहिती दिलीस तू, त्यासाठी मी तुझे आभार व्यक्त करतो. किती वर्षापासून आहेस या पथकात? किती वर्ष झाली? 4-5 वर्ष झाली असतील ना? मग टॉपवर जातोस तू? 5व्या किंवा 6व्यावर जातोस. कसं आहे, फुल धमाल मजा येते? हां, आता शिकतोयस म्हणजे? ओके. मी झाले 10 वर्ष गोविंदामध्ये खेळतो. आज माझा मुलगा पण माझा बघून यायला लागलाय, आवड निर्माण झाली. 2 वर्ष आले तो पण सहभागी होते श्री गणेश गोविंदा परिवारामध्ये. हे आमचं स्वप्न आहे यावर्षी की 8 थर लावायचेच आहेत. त्यामुळे पुढची पिढी आहे ती आम्ही तयार करतो. म्हणजे तुझं बघून तो प्रेरित झाला. प्रत्येक घरातून म्हणजे आपला बाळगोपाळ बाहेर निघाला पाहिजे तरच आपला मराठी सण टिकून राहील. आणि आत्ता जो तुमचा 8 थराचा संकल्प आहे आणि तुमचा मुलगा बोलला मी 3ऱ्या याच्यावर असतो, थरावर असतो वाटतं, 3ऱ्या की 5व्या 6व्या थरावर असतो. ह्याला कशी काय तू ट्रेनिंग वगैरे देतोस? काय एक्स्ट्रा काय एक्सरसाइज ट्रेनिंग वगैरे असं काय नाही. मुलं तर आता सध्या बघून शिकतात. इथे आल्यावर तर सराव होतोच. सर्व मिळून मिसळून करतात. म्हणजे आता प्रो गोविंदा हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे
समज आणि ह्या यंगस्टर्स आत्तापासून शिकतात म्हणजे भविष्यात त्यांना खूप चांगलं प्लॅटफॉर्म भेटणार आहे. तर ह्याच्यासाठी यांना तयार करता का तुम्ही, म्हणजे काय त्या प्रो गोविंदाबद्दल काय माहिती असे एक देता नाही, का? अजून भरपूर मुलं आहेत जी हां डेली दररोज प्रॅक्टिसला येतात हां आणि शिकत असतात. शिकत. तर धन्यवाद दादा, खूप सुंदर माहिती दिली त्यासाठी. थँक्यू.